नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आज आपण पाहणार आहोत ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन फ्रॉम 9th युनिट पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. हा खूप महत्त्वाचा युनिट आहे मित्रांनो. सो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी म्हणजेच 2025 MS सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर 1चा फुल कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF मिळणार आहे. जेणेकरून तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे आणि या प्रिपरेशनमधून तुम्हाला पेपर 1मध्ये म्हणजेच एक्झामिनेशनमध्ये नक्कीच 80पेक्षा जास्त म्हणजे 80+ मार्क्स तुम्हाला पेपर 1मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. तर आत्ताच्या आत्ता लगेचच यात दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता आणि आपलं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सर्वप्रथम आपण पाहूया की व्हॉट इज ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन किंवा एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन है ना. मानवाचं आणि एन्व्हायरमेंटचं काय इंटरॅक्शन आहे है ना. तर यामध्ये बघा बेसिकली दोन गोष्टी असतात किंवा दोन प्रकारचे ऍक्टिव्हिटीज आहेत. एक आहे नॅचरल आणि दुसरा आहे मॅनमेड है ना. नावातच लिहिलेलं आहे. नॅचरल म्हणजे जे नैसर्गिक असतं, निसर्गातून घडलेल्या गोष्टी, निसर्गाच्या ऍक्टिव्हिटीज है ना. त्यानंतर मॅनमेड म्हणजे माणसाने घडवून आणलेल्या ऍक्टिव्हिटीज जे की आपल्या एन्व्हायरमेंटला काय करत असतात, इम्पॅक्ट करत असतात. ठीक आहे. मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आर ऑल्सो टर्म ॲज अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज. जे मॅनमेड ऍक्टिव्हिटीज असतात, ह्युमन क्रिएटेड है ना, आर्टिफिशियल ज्याला आपण म्हणू शकतो, त्याला अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. म्हणजे अशी ऍक्टिव्हिटीज जे की नॅचरल ऍक्टिव्हिटीजच्या अपोजिट आहे है ना. ज्याचा मुख्य जो पाया आहे, ज्याचा एपिसेंटर आहे, तो आहे ह्युमन ऍक्टिव्हिटी है ना. देअर मीनिंग इज टू इम्प्रूव्ह ह्युमन लिव्हिंग कंडिशन्स विथ ह्युमन एफर्ट्स. आलं लक्षात. बघा, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज जे आहे दीज आर अपोजिट टू द नॅचरल एन्व्हायरमेंट किंवा नॅचरल ऍक्टिव्हिटीज, ज्यामध्ये की ह्युमनचा इन्फ्लुअन्स असतो, ह्युमनची ऍक्टिव्हिटीज असतात, ह्युमनची इनिशिएटिव्ह असतात है ना. ज्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीजमुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे आपल्या पर्यावरणावरती होत असतो, तो हार्मफुल होतो, पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह होतो है ना. Energy consumption and technical evolution related to these sources is one main cause of the man-made pollution. बरोबर. जे एनर्जीचं आपण कन्झम्पशन करतो राईट, त्यानंतर काही टेक्निकल गोष्टींचं आपण कन्झम्पशन करतो. जसं जसं एव्होल्युशन होत चाललेलं आहे, जसं जसं प्रगती होत चाललेली आहे, तसं तसं नॅचरल रिसोर्सेस आपण जास्त यूज करतोय है ना. आणि काही मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे की ट्रान्सपोर्टेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे है ना. हे एव्होल्युशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय होत आहे, इम्पॅक्ट होत चाललेला आहे. बरोबर. आलं लक्षात. द मेन इम्पॅक्ट ऑन ट्रेडिशनल टाईप ऑफ ॲग्रिकल्चर. आता वन बाय वन आपण सेक्टर्स डिस्कस करणार आहोत. कुठल्या कुठल्या सेक्टर्समुळे आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट होत असतो, आणि हे सर्व सेक्टर्स मॅनमेड सेक्टर्स आहेत. माणसाने क्रिएट केलेले, ह्युमन्सने क्रिएट केलेले ॲक्टिव्हिटीज आहेत, जे आपल्या एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करतात पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली. ठीक आहे. मोस्टली आपण निगेटिव्ह इम्पॅक्टच पाहणार आहोत, कसा आपल्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल अशा गोष्टी होत आहेत आपल्या मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळे. मग त्या मॅनमेड ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. सो फ्रॉम दी ऑल द ॲस्पेक्ट वी आर गोइंग टू क्लिअर, वी आर गोइंग टू स्टडी these ॲक्टिव्हिटीज. कळलं. ओके दिनेश, दॅट इज व्हेरी गुड. यू कॅन सर्वजण तुमच्या फ्रेंड्सना रिकमेंड करू शकता येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, कारण आपल्याकडे टाईम कमी उरलेला आहे आणि आपल्याला स्टडीज लवकरात लवकर सुरू करायची आहे. ठीक आहे. सो दॅट इज बेटर. तुम्ही जितकं लवकर स्टार्ट कराल तितकं तुमचं स्टडी जास्तीत जास्त होईल आणि रिवाईज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळेल. ठीक आहे. पहिला जो ऍक्टिव्हिटी आहे किंवा पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे, पहिला जो इम्पॅक्ट आहे, तो म्हणजे आपल्या ट्रेडिशनल टाईप ऑफ ॲग्रिकल्चरचा.
ठीक आहे. आपण जी पारंपरिक शेतीची जी प्रकार किंवा शेतीची जी मेथड वापरतो आहे त्याच्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट होतो. तर तो कसा होतो तर बघा, आपण आत्ता जी ट्रेडिशनल ॲक्टिव्हिटी करतो किंवा ट्रेडिशनल फार्मिंग करतो, ते अजूनही 50% पेक्षा जास्त लोकं तीच ट्रेडिशन किंवा तीच ॲक्टिव्हिटी फार्मिंगमध्ये वापरतात. ठीक आहे. जसं की फर्टिलाइज यूज करणं, है ना? काही कल्चरल बिलीफ्स असतात फार्मर्सचे, बरोबर? ट्रेडिशनल टूल्स यूज करणं, खोऱ्या वगैरे, वगैरे आपल्याला माहिती आहेत, है ना? नॅचरल रिसोर्सेसचा यूज करणं. तर यामुळे जी आपली सॉईल आहे किंवा पोल्युशन आहे, स्टबल बर्निंग जे आहे, स्टबल बर्निंग मीन्स जे काही दसकट किंवा जे काही सुखा माल असतो, है ना? उर्वरित त्याला जाळलं जातं. मग त्यामुळे काय होतं, की त्यामुळे पोल्युशन जास्तीत जास्त वाढत असतं. बरोबर? सो या सर्व काही ट्रेडिशनल गोष्टी आहेत, ट्रेडिशनल फार्मिंग आहे, त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट होत असतो. बरोबर? तर फर्टिलायझर्समुळे काय होतं, फर्टिलायझर्स जे आहेत तेच पिकांच्या वरती तर टाकलं जातंच, परंतु तो सॉईलवरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. आपली माती जी आहे, है ना, त्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होत असतो. बेसिकली जे न्यूट्रिशन आपल्या वनस्पतींना मिळतं, दॅट कम्स फ्रॉम द सॉईल, करेक्ट? तर सॉइल्समधलं जे न्यूट्रिशन आहे ते सुद्धा कमी होत जातं. ते सुद्धा इरॅडिकेट होत जातं, बरोबर? डिक्रीज होत जातं ड्यू टू फर्टिलायझर्स, ड्यू टू हार्मफुल लिक्विड्स, है ना? और केमिकल्स, है ना? तर यामुळे फर्टिलायझर्स जे आहेत दॅट इज इम्पॅक्टफुल इन सॉइल इरोजन, सॉइल न्यूट्रिशन डिक्रीजिंग, है ना? Right? So this is the traditional method which is impacting on environment, which is impacting on the soil. The major impact on agriculture are deforestation. बघा, त्याचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या प्रकारे होतो. आता त्या कुठल्या कुठल्या आहेत तर सॉइल इरोजन आहे, डिफॉरेस्टेशन आहे, डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट्स आहे, जसं की मी तुम्हाला आता समजावून सांगितलं, है ना? देर हॅव बीन बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट इन ऑर्डर टू इन्क्रीज प्रोडक्शन. आता आपण या ज्या गोष्टी आहेत की फर्टिलायझेशन असणं किंवा ट्रेडिशनल बिलीफ्स असणं, पूजा वगैरे करणं, बरोबर? तर याचा इम्पॅक्ट जो आहे एन्व्हायरमेंटवरती दोन्ही पद्धतीने होतो, पॉझिटिव्हली, निगेटिव्हली. परंतु त्याचा जो हेतू असतो, त्याचा जो वी कॅन से इंटेन्शन जो असतो, तो असतो प्रोडक्शनला इन्क्रीज करणं, है ना? तर प्रोडक्शनला इन्क्रीज करण्यासाठी आपण काही ॲक्टिव्हिटीज करतो, आपण काही मेजर्स घेतो, इनिशिएटिव्हज घेतो, परंतु ते आपल्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल असतात, है ना? आलं लक्षात? ठीक आहे? कळलं सर्वांना? तर ट्रेडिशनल मेथड जी आहे आपली फार्मिंगची ट्रेडिशनल मेथड दॅट इज इम्पॅक्टिंग ऑन आवर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो एन्व्हायरमेंटला प्रिझर्व करणं, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं हे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राईट? पुढे बघा, काही हाऊसिंग रिलेटेड अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज आहेत. हाऊसिंग रिलेटेड मीन्स आपलं बांधकाम, घरकाम वगैरे, है ना? यामुळे सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट होत असतो. मग ते वायू पद्धतीमध्ये असेल, है ना? किंवा आपल्या सॉईल पद्धतीमध्ये असेल, मातीमध्ये असेल, भूमीवरती असेल, हवेमध्ये असेल, पाण्यामध्ये असेल, है ना? तर कुठले कुठले आहेत बघा. पुअर हाऊसिंग जे आहे, पुअर हाऊसिंग कॉज डायरेक्टली मेजरेबल इम्पॅक्ट ऑन फिजिकल अँड मेंटल हेल्थ ऑफ सिटिझन्स. जे पुअर हाऊसिंग मीन्स जे लो क्वालिटीचं घर बांधकाम असतं, है ना? कमी वी कॅन से कॉस्टमध्ये बांधलेलं घर असेल, है ना? कमी क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं घर असेल, तर यामुळे खूप काही इम्पॅक्ट होत असतात आपल्या आरोग्यावरती, आपल्या हेल्थवरती, मेंटल हेल्थवरती सुद्धा आणि फिजिकल हेल्थवरती सुद्धा. ठीक आहे. जे हायटेक मॉडर्न बिल्डिंग्स आहेत दॅट कॅन रिड्यूस द स्पायरलिंग एनर्जी कॉस्ट बट इट मे कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स ड्यू टू इनडोअर एअर पोल्युशन, है ना? काही असे हायटेक मॉडर्न बिल्डिंग्स असतात, त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीज वापरले जातात, है ना? रेडिएशन्समुळे आपल्या त्या हेल्थवरती इम्पॅक्ट होतो. त्यातल्या त्यात काही असे हार्मफुल केमिकल्स वापरले जातात. ते हार्मफुल केमिकल्स आपल्या इनडोअर
हाऊसिंगमध्ये असतं, इनडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतं, है ना? तर जे हे इनडोअर असतील किंवा आउटडोअर असतील, हे जे पुअर हाऊसिंग आहे, है ना? या सर्व गोष्टी आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट करत असतात. ते मेंटली सुद्धा आणि आपल्या फिजिकली सुद्धा. ठीक आहे? पुढे बघा, सेव्हरल बिल्डिंग मटेरियल्स जसे की सॉल्व्हेंट आहे, फिशेस आहे, क्लिन्झर्स आहेत, है ना? जे की आपल्या बिल्डिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी, बिल्डिंगला आपल्या मेंटेन करण्यासाठी, जसं डॉक्टर फिक्सिट वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात, वॉटरप्रूफ कलरिंग वगैरे वगैरे कलरिंग, है ना? तर यामुळे काय होतं, की यामुळे सिक बिल्डिंग सिंड्रोम होतं. सिक बिल्डिंग सिंड्रोम म्हणजे काय? एक पुअर जी आपली बांधकाम आहे, आपलं जे वी कॅन से जी क्वालिटी आहे बांधकामाची, ती थोडीशी रिड्यूस होत जात असते ड्यू टू युजिंग द डिफरंट काइंड ऑफ केमिकल्स. ठीक आहे? तर त्यामुळे काय होतं, आपल्या त्या हेल्थवरती इम्पॅक्ट होणं, आपल्या मेंटलवरती इम्पॅक्ट होणं, है ना? राईट? समटाइम्स वी नीड व्हॉट? वी नीड पीस, बट दॅट पीस कम्स विथ द एअर पोल्युशन वी कॅन से, है ना? इंडोअर काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला एअर पोल्युशनचा शिकार बनवतात. ओके, सो दिस केमिकल्स, दिस सॉल्व्हेंट्स, क्लिन्झर्स वगैरे जे की आपल्याला मेंटेन करण्यासाठी वॉल्सला, बिल्डिंग्सला मेंटेन करण्यासाठी आपण यूज करतो, दे कॅन इम्पॅक्ट ऑन युअर हेल्थ. त्यानंतर आहे प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचं यूज करणं, त्यामुळे ग्रीन हाऊस गॅस एमिशन होऊ शकतं, है ना? कार्बन डायऑक्साईड, वोलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, डिस्पोजल ऑफ पॉलिव्हिनाइल क्लोराईड ॲज अ मेजर प्रॉब्लेम. हे सर्व हार्मफुल गॅसेस आहेत, हार्मफुल केमिकल्स आहेत, ठीक आहे, जे की आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट करत असतात ड्यू टू डिफरंट काइंड ऑफ केमिकल युसेज, है ना? वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे केमिकल्स यूज करतो, त्या केमिकलचा आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट होत असतो. मग ते कुठलंही केमिकल असेल, कलर असेल, डॉक्टर फिक्सिट असेल, आपलं प्लास्टिक यूज असेल, है ना? भट्टी असेल, ठीक आहे? या सर्व गोष्टी आपल्याला हार्मफुल आहेत, आपल्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत, ठीक आहे? तर याला मेजर किंवा ओव्हरकम करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी आहेत, त्या आपण पुढे डिस्कस करूया. आता बघा, इफेक्ट ऑफ अँथ्रोपोजेनिक मायनिंग. मायनिंग म्हणजे काय? खाणकाम जे असतं त्याला आपण मायनिंग म्हणतो. हे सुद्धा काही मॅनमेड ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्युमनची ॲक्टिव्हिटीज आहेत, जे की आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट करतात, है ना? जसं की मायनिंगमध्ये काय काय आहेत? आपले वी कॅन से दीज रॉक्स, डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स, मिनरल्स, है ना? मेटल्स, है ना? याचं खाणकाम करणं, हे शोधकाम करणं, याचं त्यासाठी आपल्याला खाणकाम करावं लागतं, है ना? त्यानंतर टँटलम, जे आपल्या खाणकामातून आपल्याला मिळत असतं, है ना? जे की सेलफोनसाठी, लॅपटॉपसाठी, है ना, यूज केलं जातं. त्यानंतर कॉपर आहे, टिन आहे, जे की पाईपसाठी, कुकवेअरसाठी इम्पॉर्टंट असतं, है ना? तर या गोष्टी आपल्याला कशातून मिळतात? आपल्याला जमिनीतून मिळतात किंवा खाणकाम केल्यातून मिळत असतं, है ना? परंतु यासाठी जे आपण ॲक्टिव्हिटी करतो, खाणकामाचं जी ॲक्टिव्हिटी करतो, त्यामुळे भरपूर इम्पॅक्ट होत असतं आपल्या सॉईलवरती, आपल्या लँडवरती, ठीक आहे? आपल्या एन्व्हायरमेंटवरती बेसिकली, है ना? तर बघा, एन्व्हायरमेंटवरती काय काय इम्पॅक्ट होतो? आपली जी क्वालिटी आहे, लँड क्वालिटी आहे, सॉईल क्वालिटी आहे, ती त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो, है ना? मायनिंग प्रोसिजर्स, लोकल हायड्रोलॉजिक कंडिशन्स, डेव्हलपमेंट ऑफ स्टेज, है ना, ऑफ रिसोर्सेस, है ना? असे काही इम्पॅक्ट करतात आपल्या एन्व्हायरमेंटवरती, जे मायनिंग रिलेटेड गोष्टी आहेत, जे खाणकाम रिलेटेड गोष्टी आहेत, है ना? धातूची गुणवत्ता करणं, खाण प्रक्रिया, स्थानिक जलविज्ञान परिस्थिती, संसाधनाच्या विकासाची अवस्था इत्यादी घटकांवर हे सर्व खाणकाम जे आहे ते अवलंबून असतं. ठीक आहे? आलं लक्षात? पुढे बघा, डिव्हेजिटेशन अँड डिफेसिंग ऑफ लँडस्केप. म्हणजे हे सर्व जे गोष्टी आहेत, ABCDE, या सर्व गोष्टी इम्पॅक्ट्स आहेत. खाणकामामुळे काय काय इम्पॅक्ट होतो, खाणकामामुळे काय काय परिणाम होतो आपल्या एन्व्हायरमेंटवरती, है ना? ह्या सर्व गोष्टी यामध्ये एक्झाम्पल म्हणून दिलेल्या आहेत. मग एअर पोल्युशन असेल, सरफेस वॉटर पोल्युशन असेल, ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन होणं, हाऊसेसमध्ये क्रॅक्स होणं, है ना?
डिव्हेजिटेशन होणं, वनस्पती नष्ट होणं, अशा साऱ्या गोष्टी आपल्याला इन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट करत असतात, है ना. तर खाणकामामुळे काय होतं की आपली जी सॉईल आहे ती त्याचं इरोजन होऊ शकतं, है ना. आपल्या मातीचे जे न्यूट्रिशन्स आहेत ते सुद्धा कमी होत जातात, राईट. समटाइम्स देर कॅन बी गॅप बिटवीन द लँड, है ना. जमिनीमध्ये गॅप सुद्धा येऊ शकतो, ज्याला आपण लँड टिल्टिंग म्हणतो, बरोबर. लँड टिल्टिंग म्हणजे काय, समजा जितकं आपण खाणकाम करतो तितकी जमीन काय होते, कमी होत जाते, है ना. आणि दुसऱ्या साईडची जमीन असते ती काय होत असते, ती जशी तशी राहते, है ना. त्यामुळे काय होते, जमीन काय होते, टिल्ट वेमध्ये क्रिएट होत असते. टिल्ट वे म्हणजे एक थोडीशी झुकल्यासारखी आपल्याला दिसते, राईट. त्यामुळे क्रॅक्स सुद्धा निर्माण होऊ शकतात, बरोबर. ग्राउंड वॉटर जे आहे त्यामध्ये कंटॅमिनेशन होऊ शकतं, है ना. जे आपलं जल असतं, जमिनीमध्ये जे आपलं पाणी असतं त्यामध्ये कंटॅमिनेशन म्हणजे दूषित होण्याची शक्यता असते. जे सरफेस वॉटर आहे, जे पृष्ठभागावरती जे पाणी आहे त्यामध्ये सुद्धा प्रदूषण होऊ शकतं. एअर पोल्युशन जास्तीत जास्त होऊ शकतं, बरोबर. भरपूर असे घटक आहेत किंवा भरपूर असे परिणाम होतात आपल्या खाणकामामुळे, आपल्या मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळे. सो दीज आर सम ऑफ दी ॲक्टिव्हिटीज किंवा काही अशा ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेल्या आहेत, मॅनमेड ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्युमन्सने क्रिएट केलेले ॲक्टिव्हिटीज आहेत, जे आपल्या पर्यावरणावरती इम्पॅक्ट करतात, ठीक आहे, पर्यावरणावरती परिणाम घडवतात, है ना. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज माहिती असतील तर यू आर फ्री टू डिस्कस इन द कमेंट बॉक्स. यू कॅन राईट डाऊन इन अ कमेंट बॉक्स, ठीक आहे. आपण सर्व त्यावरती डिस्कस करू शकतो, ठीक आहे. पुढे बघा, इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशनचा काय इम्पॅक्ट होतो, ट्रान्सपोर्टेशन इज अ मेजर ॲक्टिव्हिटी, है ना. भरपूर जागी, प्रत्येक जागी आपल्याला बघायला मिळतं ट्रान्सपोर्टेशन इज दॅट. मग ते वैयक्तिक ट्रान्सपोर्टेशन असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असेल, है ना. माल वाहतुकीसाठी केलेलं ट्रान्सपोर्टेशन असेल, राईट. परंतु ट्रान्सपोर्टेशन कुठल्याही पद्धतीचं असेल तर त्यामुळे काय होतं, त्यामुळे इन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट पडत असतो, परिणाम होत असतो. मग ते एअर ट्रान्सपोर्टेशन असेल, वॉटर ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा रोड ट्रान्सपोर्टेशन असेल, प्रत्येक आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट करत असतं. एअर ट्रान्सपोर्ट जे आहे ते एअर पोल्युशनला एक परिणाम असू शकतो, है ना. नॉईज पोल्युशनसुद्धा त्यामुळे होतं, राईट. त्यानंतर रोड ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्यामुळे एअर पोल्युशन होतं, नॉईज पोल्युशन होतं. वॉटरवेजमुळे किंवा वॉटर ट्रान्सपोर्टेशनमुळे वॉटर पोल्युशन होऊ शकतं, राईट. त्यानंतर एअर पोल्युशन होऊ शकतं, नॉईज पोल्युशन होऊ शकतं. देर आर मल्टिपल ॲस्पेक्ट्स किंवा वी कॅन से भरपूर असे वेगवेगळे घटक आहेत. कुठल्याही घटकामधून आपल्याला हे जे एन्व्हायरमेंटावरती इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो, ठीक आहे. बघा, ट्रान्सपोर्टेशन ॲक्टिव्हिटीजमुळे काय काय घटक आहेत, तर त्यामध्ये एमिशन्स आहेत, जसे की लीड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे. बघा, भरपूर असे घटक आहेत किंवा भरपूर असे केमिकल्स आहेत जे आपल्या इन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत, आपल्या सिटिझन्सला हेल्थवरती हार्मफुल आहेत, ठीक आहे. नायट्रोजन ऑक्साईड आहे, N2O आहे म्हणजे नायट्रस ऑक्साईड आहे, CFCs आहेत, PFCs आहेत, है ना, परफ्लोरोकार्बन्स, हेवी मेटल्स आहेत, झिंक, क्रोम, कॉपर, PM आहे, पर्टिक्युलेट मॅटर्स, ॲश, डस्ट वगैरे, है ना. तर या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपल्या हेल्थवरती, आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट करत असतात, है ना. जसं की यामध्ये CO2 आहे. CO2 इज अ मेजर एमिशन दॅट इज मेजर कॉज फॉर दी ग्लोबल वॉर्मिंग, है ना. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात जास्त जर कुठला गॅस आहे तर तो आहे CO2, है ना. मग ते CO2 मॅनमेड सुद्धा आहे, CO2 ट्रान्सपोर्टेशनमधून सुद्धा आहे, CO2 इंडस्ट्रियलायझेशनमधून सुद्धा आहे, बरोबर, है ना. त्यानंतर CO2 नॅचरल सुद्धा आहे, राईट.
भरपूर घटकामधून भरपूर असे त्याचे रिझन्स आहेत, भरपूर असे त्याचे सोर्सेस आहेत एमिशनचे, CO2च्या एमिशनचे, जे आपल्याला माहिती आहेत, है ना? तर त्यानंतर CO2 हे तर एक मेजर कॉज आहे आपल्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी. त्यानंतर आपल्या ओझोन लेयरला डिप्लेशन करणारे काही गॅसेस आहेत. इंडस्ट्रियलायझेशनमुळे होत असतात. मॅनमेड आहेत, है ना? नॅचरल आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात मोठा मेजर कॉज आहे तो दॅट इज CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, है ना? क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक मॅनमेड गॅस आहे. इफ करेक्ट मी इफ आय एम नॉट रॉंग, है ना? इफ आय एम रॉंग देन करेक्ट. CFC जो आहे तो एक मॅनमेड गॅस आहे, जो की आपल्या एअर कंडिशनमध्ये असतो, रेफ्रिजरेटरमध्ये असतो, है ना? त्याचं एमिशन जे होतं त्यामुळे आपल्या ओझोन लेअरला इम्पॅक्ट होत असतो. अँड ओझोन लेअर इज है ना, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, एक शील्ड म्हणून काम करतं, एक प्रोटेक्शन म्हणून काम करतं, जे की आपल्या सूर्यापासून येणारे घातक सनरेज आहेत, है ना? येस, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ सुद्धा आहेत, जे की आपल्या एअर पोल्युशन होतं त्यामुळे, वेस्टेजमुळे, सांडपाण्यामुळे आपलं वॉटर पोल्युशन होतं, सॉईल पोल्युशन होतं. भरपूर घटक आहेत इंडस्ट्रियलायझेशनमुळे, कारखान्यातील घटकामध्ये, है ना? केमिकल्स जे आहेत ते हार्मफुल असतात, जे की कारखान्यातून सोडलं जाणारं काही दूषित पाणी आहे ते आपल्या चांगल्या पाण्यामध्ये मिसळलं जाऊ शकतं, है ना? मग डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इफ वी ड्रिंक दॅट वॉटर, इट विल डेफिनेटली इम्पॅक्ट ऑन युअर हेल्थ, राईट? मग डायरिया, कॉलरा असे कुठलेही आजार आपल्याला होऊ शकतात. कळलं? ओके, सो व्हॉट आय वॉज टेलिंग अबाउट, आय वॉज टेलिंग अबाउट दी ओझोन लेअर, है ना? ओझोन लेअर जो आहे, समजा की आपण इथे खाली आहोत, है ना? दिस इज VR. या ठिकाणी आहे सूर्य, बरोबर? डोंट जज मी बाय माय ड्रॉइंग, ठीक आहे? तर यामध्ये सूर्यामध्ये काही असे भरपूर हार्मफुल, खूप खतरनाक असे रेज असतात, है ना? रेज मीन्स सूर्यकिरण, है ना? ते सूर्यकिरण जर आपल्याला डायरेक्टली आपल्या बॉडीवरती पडतील, डायरेक्टली आपल्या वी कॅन से शरीरावरती पडतील, देन वी कॅन नॉट सर्वाईव्ह. आपण त्याला वी कॅन से सहन नाही करू शकणार. सहनशीलता इतकी आपल्या बॉडीमध्ये नाही आहे की सूर्याचे किरण आपण डायरेक्टली आपल्या बॉडीवरती घेऊ शकू, ठीक आहे? डेफिनेटली वी विल डाय, डेफिनेटली वी विल, आपण नष्ट होऊ त्या रेजने, ठीक आहे? आपल्या हेल्थसाठी खूप घातक आहेत. त्यामुळे या ठिकाणी सूर्याच्या आणि आपल्यामध्ये एक लेयर आहे असा, याला म्हटलं जातं ओझोन लेअर, ठीक आहे? तो ओझोन लेअर काय करतोय, तर या रेजना डायल्यूट करतोय, है ना? यांचे जे घातक गोष्टी आहेत तो डायल्यूट करतोय, कमी करतोय. त्यानंतर आपल्याला काही हे कमी इम्पॅक्टफुल असतात. समजा यातून हे घातक घटक आहेत 1, 2, 3, है ना, 4, परंतु त्याला डायल्यूट करून आपल्याला काय येतंय, एक कमी घातक रेज किंवा कमी घातक किरणे आपल्या बॉडीवरती पडत आहेत, ठीक आहे? स्ट्रोफोस्फेअर, स्ट्रॅटोस्फेअर और ट्रोपोस्फेअर, जस्ट कन्फर्म, है ना? हा जो लेअर आहे ओझोन लेअर, तो कुठल्या लेअरवरती आहे, ट्रोपोस्फेअरवरती आहे की स्ट्रॅटोस्फेअरवरती आहे, बघा, चेक करा एकदा, है ना? मग त्यामुळे ओझोन लेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओझोन लेअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, परंतु काही असे केमिकल्स आहेत किंवा इंडस्ट्रियलायझेशन आहे समजा, है ना, असे इंडस्ट्रियलायझेशन्स आहेत, त्यामुळे जे घातक गॅसेस आहेत ते काय करतायत, ओझोन लेअरला डिप्लेट करत आहेत, है ना? डिप्लेट मीन्स ओझोन लेअरला कमी करत आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या हेल्थवरती खूप घातक असा इम्पॅक्ट होऊ शकतो, है ना? जर ओझोन लेअर आपल्या लेअरवरती, आपल्या
स्पेअरवरती, पृष्ठभागावरती पृथ्वीच्या नसेल तर. कळलं? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये चेंजेस आणणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये एक मेजर वी कॅन से ओव्हरकम आपण करू शकतो की युजिंग द इलेक्ट्रॉनिक कार्स, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, है ना. त्याचा जो एमिशन आहे तो खूप कमी आहे. त्याचं एमिशन जवळपास नाहीच्या बरोबर आहे, है ना. त्यामुळे कुठलाही हार्मफुल गॅस आपल्या एन्व्हायरमेंटवरती पसरणार नाही. कुठलाही हार्मफुल असं घातक गोष्टी आपल्यासाठी होणार नाहीत. ठीक आहे. सो दॅट इज अ मेजर थिंग वी कॅन टेक इनिशिएटिव्ह इन दॅट, है ना, यूजिंग द इलेक्ट्रॉनिक कार्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. राईट? आलं लक्षात? बघा, acid rain results when sulfur dioxide, SO2 and nitrogen oxides are emitted into atmosphere and transported by wind and air currents, है ना. ऍसिड रेन जे आहे, ऍसिड रेन दॅट इज अ मेजर कॉज. जे आपलं जे ताज आहे, ताजमहल, त्याचा जो कलर येल्लोइश होत चाललेला आहे, दॅट इज अ रिझन ऍसिड रेन, है ना. मग ते ऍसिड रेन होतं कसं? सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे दोन्ही जेव्हा एकत्र एमिट होतात, ह्याचं एमिशन जे होतं, है ना, मग ते ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रान्सपोर्ट झालेले जे विंड आहे, एअर करंट्स आहे, त्यामध्ये त्यांचं मिक्सचर होतं आणि त्यामुळे ॲसिड रेन जे आहे ते काय होत असतं? बनत असतं. ठीक आहे. तर त्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या दोघांचं मिश्रण असतं. पुढे बघा, इट हॅज बीन शोन दॅट ॲसिड रेन हॅज detrimental effect on trees, fresh water, soils, destroy insects, adequate light forms, है ना, cause paint to peel, corrosion of steel structures such as bridges, and weathering of stone buildings and sculptures, as well as impact on human health. तर हा जो ॲसिड रेन आहे याच्यामुळे काय काय इम्पॅक्ट होतो या ठिकाणी दिलेला आहे. मग त्यामध्ये ब्रिज आहेत, है ना, तर ब्रिजच्या स्ट्रक्चर जर काही स्टीलचा असेल, लोखंडाचा असेल तर त्यावरती इम्पॅक्ट होतो. काही मॉन्युमेंट्स आहेत, काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, है ना, स्टोनने बनवलेले, त्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. करेक्ट. फ्रेश वॉटरमध्ये, सॉइल्समध्ये सुद्धा इम्पॅक्ट होतो. झाडांवरती, आपल्या एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट होतो. ह्युमन हेल्थवरती सर्वात मोठा भाग त्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. तर ॲसिड रेन इज व्हेरी हार्मफुल. it is impacting very badly on environment, on every factor of the environment, है ना. प्रत्येक जो एन्व्हायरमेंटचा घटक आहे, है ना, इम्पॉर्टंट, त्या प्रत्येक घटकावरती ॲसिड रेनचा इम्पॅक्ट होत असतो. बरोबर. सो ॲसिड रेन होण्याला मेजर कारण काय आहे? इंडस्ट्रियलायझेशन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, यामधून होणारे मेजर गॅसेस आहेत एमिट होणारे, है ना, ते आपल्या ॲसिड रेनला एक वी कॅन से एक चालना आहे बनण्यासाठी. ठीक आहे. आलं लक्षात? पुढे बघा, लॉंग टर्म एक्सपोजर टू नॉईज लेवल्स अबोव 75 डेसिबल सिरियसली हॅम्पर ह्युमन हिअरिंग अँड अफेक्ट बोथ फिजिकल अँड सायकोलॉजिकल वेलबिंग. यु नो, नॉईज पोल्युशन जे आहे त्यामध्ये 75 डेसिबलपेक्षा जास्त जर आवाज असेल, है ना, वी मेजर द साऊंड इन अ डेसिबल, है ना, तुम्हाला माहिती असेल. स्ट्रॅटोस्फिअर, ओके, स्ट्रॅटोस्फिअर इज क्लिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपला ओझोन लेअर असतो, सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्याला कवयित्री कोमल यांनी सांगितलेलं आहे. थँक्यू कोमल. तर 75 डेसिबल इज द लिमिट. यापेक्षा जास्त जर लिमिट असेल नॉईजची, then दॅट कॅन सिरियसली इम्पॅक्ट ऑन युअर हिअरिंग. तुमच्या ऐकण्यावरती, तुमच्या श्रवणवरती, श्रवणशक्तीवरती खूप मोठा घातक होऊ शकतो, है ना. तुमच्या सायकोलॉजीवरती, है ना, मानसिक गोष्टीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. मानसिक गोष्टीवरती कसा होतो? मॅक्झिमम साऊंड असेल तर इरिटेशन वाढणं, रागराग होणं, है ना, ब्लड प्रेशर वाढणं, BP वाढणं, यासारख्या गोष्टी आपल्या होऊ शकतात. ठीक आहे. यानंतर आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत, काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ऑन द टॉपिक दॅट विच वी हॅव डिस्कस्ड इन अ लास्ट लेक्चर. ठीक आहे. सो आर यू रेडी फॉर इट? सर्वांनी थम्स द्यायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करूया जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं टॉपिक त्यावरती. इफ यू आर रेडी देन वी कॅन डिस्कस.
If you are not ready, we will discuss it in a next lecture. Your choice. Tell me now. Okay, let's discuss. चलो. आपण काल पाहिलं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अँड मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, राईट? सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे युनायटेड नेशन्सने अडॉप्ट केलं होतं. ते अडॉप्ट केव्हा केलं होतं? ठीक आहे, 2015, 2016, 2017, 2018. सर्वांनी याचं आन्सर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, काय असेल याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांचं आलं पाहिजे. ओके, clear. So right answer is option A, that is 2015. Very good everyone. 2017. I think you have not watched my lecture, last lecture, है ना? If you have not watched, then go watch first those lectures. That is very important. एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे तो लेक्चर. सर्वांनी तो लेक्चर पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी गोल्स अँड टार्गेट्स आर देअर इन एसडीजी? एसडीजी मध्ये किती गोल्स आहेत आणि किती टार्गेट्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन ए 15 गोल्स आणि 129 टार्गेट. ऑप्शन बी 16 गोल्स आणि 149 टार्गेट्स. ऑप्शन सी 17 गोल्स आणि 169 टार्गेट्स आणि ऑप्शन डी 18 गोल्स आणि 189 टार्गेट्स. Okay, so correct answer is option C, 17 goals and 169 targets. पुढे बघा. हाऊ मेनी कंट्रीज हॅव साइन्ड द एसडीजी? एसडीजी मध्ये किती कंट्रीजने साईन केलं होतं किंवा किती मेंबर्स होते आपल्याला सांगायचे. आय थिंक वी हॅव नॉट डिस्कस्ड दिस थिंग, बट तरीही सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपण एमडीजीचं डिस्कस केलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे, बघा ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, 193 कंट्रीज आहेत एस डी जीमध्ये. 189 कंट्रीज होते आपल्या एम डी जीमध्ये. त्यानंतर आणखीन 4 जे आहेत कंट्री वाढलेले आहेत. पुढे बघा. व्हॉट इज द थर्ड गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल? एस डी जीचा थर्ड गोल काय आहे? एंड पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग अँड जेंडर इक्वेलिटी. व्हॉट इज द थर्ड गोल ऑफ एस डी जी? सर्वांनी लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. Okay, so correct answer is option C, that is good health and well-being. SDG इंडेक्स रिलीज्ड बाय, एसडीजीचा जो इंडेक्स आहे तो कोण रिलीज करतो? ठीक आहे, UNDP, WEF, SDSN की UNEP? विचार करून उत्तर द्या.
ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, SDSN म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितो तुमच्यासाठी लक्षात राहावं म्हणून. वेअर इट इज, हां ओके. काय आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठीक आहे सोल्युशन आणि नेटवर्क. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क ही एक UN नेशन्सनेच एक नॉन प्रॉफिट लॉन्च केलं होतं. कशासाठी? तर जे आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन है ना, त्याच्या इम्प्लिमेंटेशनला प्रमोट करण्यासाठी. ठीक आहे, प्रत्येक इंटरनॅशनल लेवलवरती हे 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 जे SDSN आहे ते लॉन्च केलं गेलं होतं बाय युनायटेड नेशन्स. ठीक आहे, आलं लक्षात. सो वी हॅव डन फॉर टुडेज लेक्चर. आय होप सर्वांना समजलं आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज, ह्युमन मेड ॲक्टिव्हिटी जे की आपल्या एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट करतात. ठीक आहे, क्लिअर एव्हरीवन. सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. ओके क्लिअर. बाय बाय एव्हरीवन, टेक केअर. भेटूया आपण पुढच्या लेक्चर.